नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत एका अशा शेतकऱ्याची कहाणी ऐकणार आहे, जो आपले कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द याच्या जीवावर निसर्गाशी झगडून आपली बाग पिकवण्याचा प्रयत्न करतोय. निसर्गाशी झगडतोय म्हणजे काय करतोय, ही बाग बघून तुमच्या लक्षातच आलं असेल. सुरुवातीला बागेत गेल्या गेल्या बघितलं तर बोरमध्ये असं ऑटोमॅटिक पाणी चाललं होतं आणि या चिखलात कशी पेस्ट लावायची म्हणून कामगार सुद्धा येईन झाले. त्यामुळे या शेतकऱ्याला आता पंपानं पेस्ट फवारायला लागायला लागली. हो काय, रानाला लईच पाणी लागले की? होय, लय लागले पाणी. म्हणजे ह्या वर्षी पाऊस जास्त झाला म्हणून लागले का दरवर्षी असं असते? दरवर्षी असंच असतंय बा. असंच असते होय, पाण्यातच बाग. पाण्यातच बा. मग काय आता पेस्ट लागला फवारायला? होय, फवारलोय बा. का हो? पाण्यामुळे काय गडीत येणं झालेत. काय करायचं मग आता म्हटलं फवारून घेऊया. मग छाटणी लेट घ्यायची हो. पाणीच आटत नाही होय रानातलं या. ऑक्टोबर एंडिंगला घेतलं तरी पण पाणी आटत नाही. विहिरीचं पाणी अजून चालूच आहे. विहिरीच्या वरनं. हा, विहिरीच्या आता बघितलं बोरच्या वरनं पाणी चालू आहे ऑटोमॅटिक. वरच्या वरनं तुम्ही बघू शकताय तिथं. होय होय होय. यांच्या बागेत शेजारची परिस्थिती सुद्धा अशीच आहे बघा. आता ही विहिरीत बघा की विहिरीच्या काठोकाठ अगदी पाणी भरलं. एवढं पाणी लागतंय, मग यासाठी उपाययोजना काय करता हो? पॉवर टेलरनं बेड घालून घेतल्यात. मोठं बोर बोर दिसतात की मोठं. मोठं बोध घालून घेतल्यात हम्म. आणि बोध घालायच्या आधी पाला खत घालून बोध घालून घेतल्यात. म्हणजे मुळी थांबणार नाही. मुळी थांबणार नाही. चांगलं केलं चांगलं होय, केलं. होय. तर असं निसर्गाशी झगडून या काळ्या मातीतून गोड द्राक्ष पिकवणाऱ्या या शेतकऱ्यांना माझा सलाम. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.